नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मँगो मिल्कशेक कसं बनवायचं ते मी दाखविणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि थंड थंड असं गार उन्हाळ्यात प्यायला एकदम खूप छान बनतं हे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे एक आंबा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। हा थोडा म्हणजे गावरानी आंबा आहे, तर त्यामुळे हा थोडा पांढुरका होता। तर मी याचे सालं काढून बघा काप करून घेतलेले आहे आणि असे बारीक पीसेस केलेले आहे व्यवस्थित। आणि येथे 1 ग्लास दूध घेतलेला आहे आणि हे काजूचं पावडर घेतलेलं आहे। हे अवश्य टाका। आणि इथे मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे। 2 चम्मच असे पिठी साखर केलेली आहे मी। साखर बारीक करून घेतलेली आहे। आता इथे हे ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे, तर त्यातनं आपल्याला हे आंब्याचे काप टाकून घ्यायचे आहे। बारीक करून घ्यायचं आहे, मग आपल्याला फिरवायचं आहे हे व्यवस्थित। तर बघा मी आता हे टाकून घेतलेलं आहे आणि 2 चम्मच काजूची ही पावडर अशी टाकून घ्यायची। तर याच्याने एकदम मस्त अशी भन्नाट चवी बनते या मिल्कशेकची। तर बघा मी हे पिठी साखरही टाकून घेतलेली आहे आणि यानंतर आता थोडं आपल्याला यात दूध टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी थोडंच टाकत आहे, जास्त टाकत नाही, म्हणजे कसं हे छान फिरून जातं, व्यवस्थित होतं, म्हणजे आपले गुठळ्या राहत नाही। आणि त्यानंतर मी पूर्ण टाकून घेत आहे बघा या पद्धतीने। आणि अजून याला एकदा असं फिरवून घेत आहे व्यवस्थित। बघा मी छान असं फिरवून घेतलेलं आहे। आपलं छान हे मिल्क शेक तयार झालेला आहे। आता मी ग्लासमध्ये काढून घेते। बघा 1 ग्लास बनविलेला आहे मी। माझ्याकडे जास्त मेंबर नाही आहेत त्यामुळे। तर यावरनं तुम्ही आंब्याचे कापही टाकू शकता, म्हणजे त्यांचे पीसेस, परंतु मी इथे हे पिस्त्याचे असे काप टाकून घेतलेले आहे आणि छान अशा पद्धतीने मी हे सर्व केलेलं आहे। बघा खूपच छान तयार झालेलं होतं। यात तुम्ही विलायची पावडरही टाकू शकता, मी नाही टाकलेलं आहे, मला असंच छान वाटतं हे। तर कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।